बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. तुम्ही सांगता या घटनेची नोंद घेऊन त्याच्यावर खटला दाखल झालेला आहे असं तुम्हीच मला सांगितलं. सर्वसाधारणपणे असे प्रकार घडता कामा नये आणि घडले तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई पोलीस 100% करणार याची मला खात्री आहे. साधा 354 हो दगड मारण्याचा गुन्हा नाही, त्याला मारहाण झाल्याचा. तो जर त्याच्यात मारला असता तर तो कॉलेजच्या ह्याच्यात गेला असता ना माणूस. हे बेतीय विलवड्यामध्ये क्वारी किंवा आपल्या सावंतवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात क्वारींचं साम्राज्य आहे. परंतु महसूल विभाग कारवाई करतं, दंड करतं, परंतु तेच दंड पुन्हा खनिज कर्म विभाग रद्द करतं. हे सगळं सेटमेंट चालू आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर क्वारींचा प्रकार सुरू आहे आणि त्यामुळे हा प्रकार होतोय की इथे बिहारसारखं चालू आहे. त्यावर आमदार म्हणून तुम्ही दोन्ही खात्याला विशेषतः प्रशासन पूर्णपणे एकीकडे महसूलने गेल्या वेळी 30 लाखाची दंड केला म्हात्रे असताना, परंतु तेच खनिज कर्म विभागाने रद्द केला. सगळ्या गोलमाल आहे. लोकांनी एक दगड मारला तर दंड करतात तहसीलदार आणि नदीची वाळू काढली तर तिथे ट्रक जप्त करतात आणि इथे तहसीलदार बघतच नाही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या दोघांमध्ये वाळू काढण्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक असा आहे की हे परवानगीशिवाय उत्खनन होऊ शकत नाही. उत्खनन करत असताना परवानगी देताना जे नॉर्म्स घातलेले आहेत त्याचं पालन होतं की नाही हे बघणं महत्त्वाचं आहे आणि तसं ते पालन काटेकोरपणे करण्याच्या संदर्भातल्या सूचना मी दोन्ही विभागांना देईल. पुढच्या आठवड्यात ज्यावेळेला मी पुन्हा सावंतवाडीला येईल त्यावेळेला ह्या प्रश्नामध्ये लक्ष घालेन आणि अशा तऱ्हेने मारहाण तर होता कामा नये, कारण मी ह्या गोष्टीच्या पूर्णपणे विरोधात असतो. तर मी कुठल्या भागामध्ये झालं आहे, कोण त्याला जबाबदार आहेत, सगळ्याची चौकशी करून याच्या पुढे असा प्रकार घडणार नाही सावंतवाडीमध्ये याची दक्षता घेतली. त्या विलवड्याला तर ती जेसीबी किंवा काय करतात मशीन होते जळवण टाकलं लोकांनी ठीक आहे विलवड्याला. म्हणजे त्याचीच घटना जास्त नाही. म्हणजे लोकांचा किती उद्रेक आहे ते फक्त निश्चितपणे इको सेन्सिटिव्ह गावं आहेत सावंतवाडी तालुक्यामध्ये आणि अशा प्रकारे जर मायनिंग होत असेल, खडी क्रशर असेल किंवा इतर खाणी असतील तर तुम्ही आमदार म्हणून याच्यावर काही भूमिका घेणार? एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर रस्ते पाहिजे असतील, तुम्हाला जर इमारती पाहिजे असतील तर खडी ही लागतेच आणि खडीवर त्या मानाने रिस्ट्रिक्शन्स कमी केलेले आहेत. ज्याप्रमाणे आपण मेजर मिनरल्स बंद करण्याचा निर्णय घेतला तसं खडी किंवा चिरे हे लोकांच्या रोजच्या गरजा आहेत तर तेवढ्या भागल्या पाहिजेत. याच्यामध्ये काम करत असताना कुठल्याही पर्यावरण विषयक कायद्यांचा भंग होता कामा नये हे आपण निश्चितपणे बघू.